Hello student. Today we are going to discuss one of the important part of the chapter solid state, that is crystalline structure or crystal lattice. तर पहिले आपण दोन एक्झाम्पल घेऊया ज्याहून आपल्याला चॅप्टर लक्षात येईल की या पॉइंट मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे. तर पहिले बेसिक एक साखर की आपण जी घरात साखर वापरतोय छोटे छोटे पार्टिकल्स असतात. जर त्याला प्रॉपरली आपण ऑब्झर्व केलं तर तो एक क्यूब सारखा असतो. सेकंड, प्रसादाला वाटतात ही थोडीशी मोठी साखर ज्याला आपण नाव देतोय कल्पी खडी साखर, जी मोठा क्यूब असतो. आणि तिसरं त्याच्यापेक्षाही मोठी जी रॅन्डम शेप मध्ये असते, जी खडकाळ असते, ज्याला आपण खडी साखर असे नाव देतोय. की तिन्ही वेगवेगळ्या पण तिन्ही एकाच प्रकार आहे. त्यानंतर आता आपण सगळे आपापल्या घरात ज्या रूम मध्ये बसलेलो आहोत त्या रूमला ऑब्झर्व करा की आपल्या रूमला किती कोपरे आहे. तर आपल्या लक्षात येईल की रूमला 8 कोपरे आहेत. आपल्या पुढच्या भिंतीला 4, वर खाली आणि मागच्या भिंतीला पण 4, म्हणजे वरच्या बाजूला 4 पॉइंट्स आणि खालच्या बाजूला 4 पॉइंट आणि त्याला कनेक्ट होणाऱ्या 6 भिंती. ओके, पुढे मागे, उजवीकडे डावीकडे, वर आणि खाली. ठीक आहे. मग आता अशा रूम्स जर एका बाजूला त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला अरेंज होत गेल्या, त्याच्या वर आणि त्याच्या खाली, त्याच्या उजव्या बाजूला त्याच्या मागच्या बाजूला, जर एका रूमच्या सगळ्या भोवती म्हणजे वर खाली उजवीकडे डावीकडे चारही बाजूनी त्याच्या जर अजून रूम्स आल्यात तर त्यांच्यापासून काय तयार होणार, एक क्रिस्टल लॅटिस तयार होणार, म्हणजे ज्याला आपण कॉम्प्लेक्स किंवा अपार्टमेंट असे म्हणतो. ओके, म्हणजे बघा एक रूम आहे, एका घरामध्ये 4-5 रूम आहे, असे 4-5 घरं आहेत, असं अरेंज होत 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 पूर्ण एक कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी फॉर्म होते. सेम आस्पेक्ट आपण इथे स्टडी करणार, दॅट इज द क्रिस्टल लॅटिस. सो crystal structure is ordered three-dimensional arrangement of particle in a crystal is obtained by using a lattice and basic. Lattice is a geometrical arrangement of point in three-dimensional पिरियडिक अरे. आताच मी तुम्हाला सांगितलं की एक रूम आहे, त्याच्या बाजूला दुसरी रूम, त्याच्या बाजूला दुसरी रूम, म्हणजे पिरियडिक एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक येत जातं, म्हणून आपण त्याला पिरियडिक डिफाईन करतो, त्यालाच आपण लॅटिस म्हणणार. A crystal structure is obtained by attaching a constituent particle to each of the lattice point. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या रूम मध्ये जे कोपरे आहेत त्या सगळ्या कोपऱ्यांना, त्या सगळ्या लॅटिस पॉइंटला त्या वॉल्स अटॅच होतात आणि एक युनिट सेल तयार होतोय, आणि जो रिपीटेडली ऑकर्ड झाला की त्यांच्यापासून लॅटिस तयार होते. आणि या कॉन्स्टिट्युएंट पासूनच काय तयार होतात, बेसिस तयार होतात, बेसिक. ओके, अँड दिस क्रिस्टल लॅटिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेस लॅटिस. या डायग्राम मध्ये आपण ऑब्झर्व करू शकतोय, द लॅटिस प्लस बेसिक यापासून आपल्याला काय मिळणार, एक क्रिस्टल. ओके, युनिट सेल. सी, आपली ही जी रूम आहे, आपण ज्या ज्या रूम मध्ये बसलोय तर सिम्पली त्याला काय आपण डिफाईन करतोय, युनिट सेल. इट इज स्मॉलेस्ट, आपल्या घराच्या तुलनेमधली एक रूम. इट इज स्मॉलेस्ट 3-dimensional repeatedly occurring structural unit of a crystalline solid which possess 8 lattice point and 6 lattice lines, form 3 angles called as alpha, beta, gamma and 3 edges called as A, B, C. आणि या सगळ्यांना आपण डिफाईन करू शकतो युनिट सेल. सी, अ रिप्रेझेंटेशन ऑफ युनिट सेल, जिथे आपण डार्क केलेले पॉइंट ऑब्झर्व करू शकता, दॅट इज कॉल्ड एज लॅटिस पॉइंट, आणि ज्या लाईन्स आहेत उभे त्याला नाव दिले लॅटिस लाईन्स. आता आपण आपल्या रूम वरून ऑब्झर्व करूया. सपोज जे आपल्या पुढे आणि मागे रूम आहेत, सॉरी पुढे आणि मागे ज्या वॉल्स आहेत त्याला मी ए नी रिप्रेझेंट करतो, स्मॉल ए. उजव्या डाव्या बाजूला जे आहेत त्याला मी बी नी रिप्रेझेंट करतोय, आणि वर आणि खाली जे आहेत त्याला मी सी नी रिप्रेझेंट करतोय. सो दिस वॉल्स आर रिप्रेझेंटेड बाय ए, बी, सी and their angles are represented by alpha, beta and gamma. समजा आपल्या उजव्या हाताची जी वॉल आहे आणि आपल्या वरची जी वॉल आहे त्या दोघांचा जो पॉइंट आहे दॅट इज कॉल्ड एज अल्फा. वरची आणि आपल्या पुढची जी भिंत आहे त्या दोघांचं जे अँगल आहे दॅट इज कॉल्ड एज बीटा, आणि आपल्या पुढची आणि उजव्या हाताची जी
वॉल आहे त्याचा जो कनेक्टिंग पॉइंट आहे किंवा त्याचा जो अँगल आहे दॅट इज कॉल्ड ॲज गॅमा. सो दीज आर कन्सिडर्ड एज अल्फा, बीटा अँड गॅमा. ओके. आपण ज्या रूममध्ये आपल्या घरातली प्रत्येक रूम तुम्ही ऑब्झर्व करा, त्या प्रत्येक रूममध्ये आपल्याला 8 पॉइंट आणि 6 लाईन्स मिळतील, ज्याला आपण डिफाईन करणार युनिट सेल. असे युनिट सेल म्हणजे ही जी रूम आहेत त्याच्या बाजूला एक रूम, त्याच्या वर एक रूम, त्याच्या पुढे एक रूम, त्याच्या खाली एक रूम, अशा रूम्स अटॅच होत गेल्या की त्यांच्यापासून काय तयार होणार, एक कॉम्प्लेक्स, त्यालाच आपण काय म्हणणार, क्रिस्टल लॅटिस. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अ पार्ट ऑफ युनिट सेल, दॅट इज द टाइप्स ऑफ युनिट सेल. पुढे पुढे आपल्याला हे सगळं डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. द टाइप्स ऑफ युनिट सेल, मी ज्यावरून हे लक्षात ठेवतो टाइप्स ऑफ युनिट सेल, त्याच अंदाजाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, फर्स्ट आहे सिम्पल ऑर प्रिमिटिव्ह. व्हॉट इज द फर्स्ट टाइप ऑफ युनिट सेल? इट इज सिम्पल ऑर प्रिमिटिव्ह. व्हॉट इज द सिम्पल ऑर प्रिमिटिव्ह? म्हणजे ज्या युनिट सेलमध्ये फक्त 8 पॉइंट आणि 6, ज्या रूममध्ये 8 पॉइंट आणि 6 भिंती आहेत त्याला आपण काय डिफाईन करणार, सिम्पल. सिम्पल लक्षात आलं? ज्यामध्ये 8 पॉइंट आणि 6 भिंती आहेत त्याला आपण काय डिफाईन करणार, सिम्पल ऑर प्रिमिटिव्ह. सेकंड इज बॉडी सेंटर्ड युनिट सेल. बॉडी सेंटर्ड युनिट सेल म्हणजे 6 वॉल्स, 8 पॉइंट, 8 पॉइंट, 8 कोपरे आणि 6 भिंती, आणि त्याच्या एक्झॅक्टली सेंटरला अँड अ एक्स्ट्रा पार्टिकल प्रेझेंट ॲट द सेंटर. लक्षात घ्या, बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये काय असणार, 8 पॉइंट असणार, 6 लाईन्स असणार अँड अ एक्स्ट्रा पार्टिकल, एक्स्ट्रा ॲटम प्रेझेंट ॲट द सेंटर, जो कुठल्याही वॉलला टच होत नाही. याचं बेस्ट उदाहरण, एक कधी ऍड येतं टीव्हीला, गोल्ड पेंडन, सोन्याचं एक पेंडन वगैरे असतं, ते एखाद्या साबणीमध्ये ठेवलेलं असतं. ओके, हे लकी ड्रॉ सिस्टीम वगैरे असतं त्यामध्ये. बघा, एक आपण साबण, बाथ सोप, आंघोळ करण्याची साबण, ही जरी उदाहरणासाठी घेतली तरीही त्याला 6 साईड्स असणार. ओके, आपण वरून त्याला जर आपण फिल केलं, म्हणजे त्याचं कव्हर काढलं साबणीचं, त्या साबणीला आपण हाताळलं, तर गोल्ड पेंडन आपल्या हाताला टच होईल का? नाही होणार. का? तर तो त्याच्या आत एम्बेड केलेला आहे, जो कुठल्याही वॉलला टच होत नाही. ओके. तिसरा टाईप आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये काय होतं, 8 पॉइंट आणि 6 लाईन्स, हा झाला एक क्यूब, आणि त्याच्या प्रत्येक फेसवर एक एक्स्ट्रा पार्टिकल प्रेझेंट असतं. फॉर एक्झाम्पल, रूमच्या एका भिंतीला एक विंडो आहे. मला सांगा, ही विंडो, ही खिडकी त्या वॉलवर आहे, बरोबर? त्या वॉलवर, म्हणजे समजा त्या रूमच्या बाजूला दुसरी रूम असती तर ही खिडकी त्या दोन्ही रूमला शेअर झाली असती, दोन्ही रूमच्या फेस मध्ये असती. फेस म्हणजे काय, आपण आपली रूम ज्या ज्या बाजूनी बघू शकतोय तो फेस झाला. मग तो विंडोचा पार्ट झाला, डोअरचा पार्ट झाला, हा सगळा कुठला पार्ट आहे, फेसचा. तर आपल्या रूमला किती भिंती आहेत, 6, म्हणजे किती फेसेस आहेत, 6. तर प्रत्येकावर एक एक एक्स्ट्रा पार्टिकल असणार, त्याला आपण डिफाईन करणार फेस सेंटर्ड युनिट सेल. आणि चौथा, एंड म्हणजे काय, 8 पॉइंट 6 भिंती, 8 पॉइंट 6 भिंती, आणि कुठल्याही दोन फेसेसवर, दोन अपोजिट फेसेसवर एक्स्ट्रा पार्टिकल प्रेझेंट असणार आहे, ज्याला आपण काय डिफाईन करतो, एंड. सो दीज आर द टाइप्स ऑफ युनिट सेल, दॅट इज सिम्पल, बॉडी, फेस, एंड. ओके. In the next lecture, we are going to discuss the types of crystal and types of Bravais lattice. आणि ते टाइप्स ऑफ क्रिस्टल, टाइप्स ऑफ ब्रेवियस लॅटिस युनिट सेल नुसार कसे कॅटेगराइज होतात हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करूया. ओके, थँक्यू.